नमस्कार ते प्रिया मॅडम. नमस्ते सचिन सर. मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था हा जो विश्वविक्रम करणार आहे त्या महासोहळ्यामध्ये प्रिया मॅडम, प्रिया भुजबळ यांचं मी सहर्ष स्वागत करतो. येस, धन्यवाद. आपलं थोडक्यात पुस्तकाविषयी आणि पुस्तकाचं नाव. माझं हे पहिलंच पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे गोष्टी अवतीभोवतीच्या. यामध्ये मी ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातल्या काही गोष्टी लिहिल्या आहेत. अ, या गोष्टी बऱ्याचशा माझ्या आठवणींमधून किंवा माझ्या अवतीभोवती घडलेल्या आहेत, ज्या मी पाहिल्या आहेत, ज्या मला कुठेतरी लक्षात राहून गेल्या. अशा गोष्टींना मी कथेचं रूप दिलेलं आहे. काही गोष्टी इतर ठिकाणी घडलेल्या आहेत आणि अगदीच काही गोष्टी आहेत, ज्या मी नंतर की मनाने काल्पनिक अशा रंगवण्याचा प्रयत्न केला प्रयत्न. आहे. म्हणजे जे काही समाजामध्ये तुमच्या आजूबाजूला म्हणजे अवतीभोवती येस, जे घडतंय, कळतंय. त्याला थोडीफार कल्पनेची जोड जोड देऊन देऊ. तुम्ही त्याच्यातून एक गोष्ट गोष्ट तयार केलेली तयार आहे. केलेली हां. आहे. अशा किती कथा आहेत साधारण? आता यामध्ये पुस्तकामध्ये टोटल 15 कथा आहेत. 15 कथा आहेत. 15. आणि काय विषय आहेत? असे भावभावना आहेत, की काही म्हणजे प्रॅक्टिकल ज्या गोष्टी घडतात असं आहे? काही मजेशीर किस्से आहेत. असं जसं की लग्नामध्ये काही गडबडी घडतात. त्याच्यामुळे लग्नात कशा मजा येतात ती आहे. हां. किंवा एक गोष्ट आहे की जी आमच्या गावाकडे जेव्हा टॉयलेट्स नव्हते तेव्हा काय परिस्थिती होती आणि मग जेव्हा पहिले सुरू झाले, मग ते मी जे पाहिलंय, हां, हां, म्हणजे तो जो हां, हां. ट्रान्सफॉर्मेशन मी पाहिलाय, तेव्हा ते कसे बदलत गेले लोकं त्याची एक गोष्ट आहे. वाह, 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 वाह! किंवा छोट्या मुलांचं भावविश्व त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. किंवा एक स्त्रियांशी रिलेटेड जो मासिक धर्म असतो हां. त्याच्याशी रिलेटेड एक गोष्ट आहे जी मी पाहिली, माझ्या अवतीभोवती घडलेली गोष्ट आहे. अच्छा. आणि ती मला खूप तेव्हापासून म्हणजे अगदी माझ्या लहानपणी घडलेल्या गोष्टी आहेत काही-काही, की ज्या आज पण माझ्या मनात राहिल्या, की नाही हे असं वेगळं तेव्हा घडलेलं आहे आणि हे आत्ताच्या मुलांना माहीत पाहिजे. माहीत आणि पाहिजे. 2-3 गोष्टी तर प्रवासाच्या आहेत, की जेव्हा मोबाईल्स नव्हते, खूप हां. साऱ्या गाड्या नव्हत्या, तेव्हा कसे प्रवास केले जायचे किंवा प्रवासात जर काही अडचणी आल्या तर खरं ते अडचण जरी असली तर त्यातनं कशी मजा यायची आणि खरं तर असं काहीतरी घडतं आणि म्हणून मग ते आठवण म्हणून कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतं लक्षात राहतं. आणि मग त्याची छान-छान गोष्टी मी तयार केल्या. मला ह्याच्यावरून आठवलं व्यंकटेश माडगुळकरांनी एस-टी जेव्हा सुरू होते हां, नवीन. नवीन, तर त्या एस-टीमुळे काय घडलं, गावामध्ये काय बदल घडले, हे तुम्ही जे मगाशी टॉयलेटचं म्हणालात ते टॉयलेटचं मला रिलेट रिलेट झालं एकदम. तर असाच तुमचा कथासंग्रह कथासंग्रह. लोकांशी रिलेट होईल असं रिलेट वाटतं. होईल म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही, पण एखादी गोष्ट तरी तुम्हाला वाटेल, की हां, ही माझ्याच अवतीभोवती सेम असं-असंच घडलं असंच होतं. घडलं होतं. अरे, बरोबर. बरोबर लिहिलंय किंवा असं एक पण हे आत्ताच्या मुलांना कदाचित नवीन असेल ही. पण आपल्या हां. 90sच्या किड्सला मुलांना एक नॉस्टॅल्जिया. हां, आपल्याला ते वाटेल, की हां, हे आमच्यासोबत पण सोबत घडलंय. पण घडलं. आत्ताची मुलं वाचतील तर त्यांना छान वाटेल. छान वाटेल. बरोबर. आता तुम्ही गावातलं सुद्धा बोललात, तर मग गावातल्या आणि शहरातल्या लोकांना काय सांगाल? हां, मी आता माझ्या अनुभवावरून असं मी गावात राहिली आहे. माझं शिक्षण होईपर्यंत मी माझ्याच नेटिव्ह प्लेसमध्ये मुक्काम पोस्ट माझी बुद्रुक इथेच राहिली आहे, मोठी झाली आहे. अच्छा. एकत्र आमचा वाडा होता अरे आणि वाह! त्या आठवणी आत्ताच्या मुलांसाठी नवीन आहेत. म्हणजे आता म्हटलं तरी हे आपण मुलांना देऊ शकत नाहीये. हं, हं. तर थोडं गावातल्या लोकांनी पण किंवा जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन चेंजेस बदल घडत जातायत, तर ते बदल आपण कुठेतरी नोंद करूया. हं, जे काही हं, मजा हं. होतीये, जे काही आपण अनुभवलंय, ते हं. आत्ताच्या मुलांना सांगूया, की हे असं होतं. मोबाईल नसताना पण आम्ही खूप मजा केलेली आहे आणि ते होऊ शकतं. आता होऊ पण शकतं. होऊ शकतं. किंवा शहरातही काही खूप बदल होत आहेत. आता पुणेच बरोबर, कुठून कुठे गेलंय. म्हणजे बरोबर. पुण्यातही मी राहिलीये. मग तर पुण्यातले लोकं पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहून ठेवल्या. ॲज अ लेखक म्हणून जर आपण लिहून ठेवू शकलो, तर पुढच्या पुढच्या पिढीला पिढीला वारसा तो वारसा देऊ शकू, की देऊ आमचं शकतो. शहर कसं होतं, आमचं गाव कसं वाह! होतं, कसे बदल घडले आणि आम्ही त्यावेळी सुद्धा आनंदीच होतो होतो. आणि तुम्ही आता आनंदीच आहात. पण आनंदीच. हे बदल कसे छान घडले संदेश, असं. छान संदेश आणि बदलामधून तो संदेश त्यामुळे लोकांना मघा म्हटल्याप्रमाणे कळेल. आपलंपणा जाणवेल, कळेल. मग दुसरं असं विचारायचं होतं म्हणजे आता तुम्ही एवढं भरभरून बोलतायत अवती-भवती काय सुरू आहे किंवा लोकांना कसा आपण वारसा देता येईल. तर एखादं पुस्तक विकलं जाण्यापेक्षा वाचलं जाणं महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं का? कसं आहे आता मी छंद म्हणून लिहिलंय. हां, तर मला वाटेल, की नाही, नाही सगळ्यांनी माझं पुस्तक वाचा आणि बरोबर, त्याच्यावरती मला प्रतिक्रिया द्या, की मी परत लिहीन. बरोबर. पण जेव्हा ह्याच्याकडे आपण कला म्हणून पाहतो, तर ती कला एखाद्याचा उदरनिर्वाहाचं सुद्धा साधन असू शकतं आणि त्यावेळेस त्या कलेला तुम्ही फुकट मिळणे,
कोणाचं तरी घेऊन वाचणे असं करू नका. तर हां. पुस्तक विकत पण घेणं तितकंच घेतलं जाणं पण गरजेचं गरजेचं आहे. आहे. बरोबर. कारण की जे लेखक आहेत म्हणजे मी एक पुस्तक लिहिलंय, 15च गोष्टी आहेत. त्यासाठी काय कष्ट. ताकद, कष्ट आणि वेळ मी दिलाय हे मला माहीत आहे. फक्त एक जॉब असल्यामुळे की मला त्यातनं पैसे आले पाहिजे हा दृष्टिकोन कदाचित माझा नाही आहे. पण असा दृष्टिकोन ठेवला आणि जर त्यांना त्याच्यातून नफा होत असेल, तर अधिकाधिक मुलं लेखक म्हणून ह्या उदयाला गोष्टीला येऊ शकतात. हां, हां. म्हणजे त्यांचा उद्योग म्हणून याकडे पाहतील आणि तर ते जास्तीत जास्त लिहितील. हं, म्हणजे हं, हं. विकणं जाणं पण तितकंच महत्वाचं आहे महत्वाचं आहे. आणि लिहिलेलं वाचणं तर अतिशयच महत्वाचं आहे. तर ते पसरेल, त्यातले संदेश सगळ्यांना कळतील आणि तर वाचाल ही म्हण आपली आजही आणि आज उद्याही भविष्यासाठी पण टिकून राहील. फार छान विचार मांडलात. बऱ्याच वेळेस असं होतं, की हौस म्हणून आपण काही गोष्टी करतो करतो. त्यामुळे ठीक आहे ना, म्हणजे माझं झालं आता असं हां, नकोय. नकोय. बरोबर आणि हे लोकांनीही समजून घेणं समजून गरजेचं घेतलं आहे, पाहिजे. की कुणीतरी कुणाची तरी ती कला आहे कला आहे. आणि त्याच्यावर त्याचं पोटही चालणार चालू आहे शकतं. आणि तुम्ही आनंद घ्या ना, विकत हां, घ्या आणि ते विकत वाचा. घ्या आणि काही अतिशय छान. फारशी महाग नाहीयेत पुस्तकं. म्हणजे तुम्ही ब्रँडेड कपड्यांवर वगैरे इतकं देता, त्या मानानं म्हणजे काहीच माझं नाही. पुस्तक तर 180 ला आहे. म्हणजे मी तर घरातल्यांना पण सांगितलंय, विकतच घ्या. तर तुम्ही ते वाचाल आणि वाचताना त्याची किंमत तुम्हाला राहील. बरोबर, असं. बरोबर, बरोबर. अतिशय छान. अ, आता हे म्हणजे मी परत मंचाकडे येतो याच्यासाठी, की असे लेखक तयार होणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला काय वाटतं एकंदर वर्षाताईंच्या ह्या सोहळ्याबद्दल जो त्यांनी घेतलेला आहे किंवा हा मंच किती गरजेचा वाटतो? काय सांगाल? आता मी आजपर्यंत प्रत्येक मंचावर निवेदक म्हणून, कथाकथन करायला म्हणून गेलीये. अरे वाह! हे छान. पण वर्षाताईंनी हं, लेखक म्हणून जेव्हा आम्हाला तुम्हाला ओळख मी देणार आहे असं सांगितलं, हं, हं, तेव्हा हं. मग पहिलं तर लिखाणाआधी हा सोहळा माझ्यासमोर वर्षाताईंनी उभा केला, की आपण असं करायचं आहे. आपण एका वेळेला जास्तीत जास्त पुस्तकं मराठी भाषेची प्रकाशित करतो आहोत आणि त्या सोहळ्याचा भाग व्हायचंय. हं, एक हं, आपोआपच मला प्रोत्साहन मिळत गेलं. म्हणजे हं, जर एखादा चांगला सोहळा होणार असेल, हं. तर तुम्ही स्वतःहून कष्ट घ्याल आणि लिहिणाऱ्यांना एक प्रोत्साहन मिळेल. अशा सोहळ्यामुळे माझ्यासारख्या कितीतरी नवोदित लेखकांनी स्वतःचं पुस्तक. पुस्तक, पूर्ण पुस्तक म्हणजे मला कधी वाटलंच नव्हतं, की मी अख्खं पुस्तक माझं माझ्या नावाचं असेल. ते एवढा मोठा सोहळा त्यांनी ठेवल्यामुळे पूर्णत्वास गेलाय. खूप छान. म्हणजे असे तुम्हाला प्रेरणा पुढची मिळते. मिळतील असंच तुम्हाला म्हणायचंय. तर आता एक शेवटचा प्रश्न घेऊ. तुमच्या पुस्तकातील एखादी ओळ किंवा एखादा असा कुठला कोट तुम्ही ऐकू शकाल? माझ्या पुस्तकामध्ये एक छोट्या मुलीची गोष्ट आहे. हां. छोटी काव्य आहे आणि तिला भावंड हवं असतं. मग ती तिच्या आईकडे डिमांड करत असते, की मला हवंय. मग तिच्या आईला म्हणजे ती गरोदर आहे हे कळतं नंतर. मग ते त्यांचं भावविश्व, की 9 महिने तिला कसे-कसे प्रश्न पडत जातात त्या येणाऱ्या बाळाविषयी. तर ती एकदा आईला म्हणते, की "आई हे बाळ जे येणार आहे, ते कोणती भाषा बोलणार आहे गं?" तर आई म्हणते, की "मराठीच बोलणार ना." हां. "अगं असं कसं? खालचा चिरा कन्नड बोलतो आणि ते तर ते नाही का हिंदी बोलतात. तुला काय माहित येणारं बाळ कोणती भाषा बोलणार आहे?" मग त्या आईला कळतं, की अरे खरंच हे तर देवानं दिलेलं दान आहे. बघूया आता आपण हां, ते बाळ बरोबर. येणारं काय बोलतंय. म्हणजे मला त्यातनं असं सांगायचं होतं, की येणारी सगळी बाळं ही समान आहेत. समान. पण आपल्या घराघरातून किंवा आपण ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं भाषेमुळे म्हणा, प्रांतामुळे डिव्हाईड होऊन गेलो, वेगवेगळे झालो. वेगवेगळे मग झाले. ती बाळं त्या-त्या पठडीमध्ये गेली. हां, पण हां. तिचा जो प्रश्न होता, की येणारं बाळ कसं आहे, हे तुला माहीत नाहीये आई. ते येऊन कन्नड बोललं तर? होऊ शकतं. बरोबर. पण होत नाही कारण ते आपल्या घरात आपल्या असतं बाळ. घरात पण असतं. येणारी बरोबर. बाळं, सगळ्या बाळांच्या दृष्टीने सगळीच बाळं सारखी सारखी. असतात. देवानं सगळ्यांना सारखं दान दिलेलं असतं. बरोबर. मग ते माणसांनुसार म्हणजे घडत जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे. ते मला एकदम असं लिहिताना पण ते मला खूप छान वाटलं होतं. हां, खूप छान. आपण एकंदर अवतीभोवतीचा प्रवास उलगडला थोडक्यामध्ये आणि मला नक्कीच असं वाटतं, की जी तुमची धडाडी आहे लोकांपर्यंत लिखाण किंवा कला पोहोचवण्याची, पोहोचवण्याची. ती नक्कीच पोहोचेल आणि असेच अनेक कार्यक्रम करत राहाल राहील. तुम्ही. तुमची अजून पुस्तकं यावोत ही सदिच्छा व्यक्त करून आपण अ, आपली मुलाखत थांबवूयात. येस. धन्यवाद. धन्यवाद सचिन. वेल्वेट कविशा पब्लिकेशनतर्फे प्रियाताईंचं पुस्तक आज प्रकाशित होत आहे आणि एका विश्वविक्रमी सोहळ्यामध्ये ते पुस्तक प्रकाशित होत आहे. काय भावना आहेत आपल्या? छान वाटतं त्याच्याबद्दल.
ती तशी तिला गोष्ट सांगायला किंवा गप्पा मारायला खूप आवडतं. पण या लेखनाच्या माध्यमातून ती पहिल्यांदा व्यक्त होतीये. आम्हाला पण उत्सुकता आहे, की प्रतिसाद कसा लाभतोय आणि सगळं कसं उद्याचा सोहळा कसा होतोय. छान वाटतंय. काय वाटतं? इतकं छान म्हणजे आपण दुसऱ्यांच्या गोष्टी वगैरे वाचत असतो. आज आपली आई लेखिका झाली आहे. कसं वाटतंय? भारी वाटतंय. कधी असं वाटलं नव्हतं मम्मी कधी असं लिहिल वगैरे. आ आ आणि आज मम्मीने लिहिलेलं सगळेजण वाचणार आहेत. आहे ना? छान वाटतंय. ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमची लेखणी अशीच बहरत राहो आणि तुम्ही सगळेजण आज आलात, सहकुटुंब सगळे उपस्थित राहिलात. खूप कौतुक आहे तुमचं, की तुम्ही हा सोहळा अनुभवलात, थांबलात सगळेजण. धन्यवाद. तुम्ही पण सोहळा खूप छान केलाय. सगळ्यांनी सगळ्यांनी जे काही स्वतःहून कामं घेतली आणि ज्याप्रमाणे सगळेजण कामं करतात. तर त्याप्रमाणे सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे, की सगळे व्हॉलंटरीली खूप छान काम करतात. आणि आम्ही इथे एन्जॉय केलं आज. उद्या पण एन्जॉय करू. बेस्ट ऑफ लक. खूप छान. धन्यवाद.